1 2 3 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी मोनिका. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सिम्पली फूड बाय मोनिका ह्या चॅनेलमध्ये स्वागत करते. तर आज संक्रांत आहे, मकर संक्रांत. तर मकर संक्रांत भारतामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. पंजाबमध्ये त्याला लोहरी म्हणतात, तर कुणी त्याला मकर संक्रांत म्हणतं, तर कुणी पोंगल म्हणतं. तर अशा विविध नावाने मकर संक्रांत आपल्या भारत देशामध्ये साजरी केली जाते. तर भारत देशाप्रमाणेच आपल्या आसपासचे जे काही देश आहेत, जसं की नेपाळ किंवा श्रीलंका असेल, तर तिकडे देखील आपली ही मकर संक्रांत साजरी केली जाते. तिकडची पद्धत थोडीशी वेगळी असेल. भाग जसा बदलतो तशी थोडी पद्धत प्रत्येक भागामध्ये वेगळी आहे मकर संक्रांत सेलिब्रेट करायची, पण उद्देश एकच आहे. तर त्याचप्रमाणे बांगलादेशमध्ये देखील संक्रांत साजरी केली जाते. त्याला पौष संक्रांती असं म्हणतात. आणि नेपाळमध्ये केली जाते, त्याला माघी संक्रांती असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला वेगवेगळी नावं आहेत. जसं की मकर संक्रांत, कोणी त्याला उत्तरायण म्हणतं, तर कोणी त्याला माघी म्हणतं, किंवा फक्त संक्रांती म्हणून देखील म्हटलं जातं. तर संक्रांतीचं मिनिंग काय आहे, त्याचा अर्थ काय आहे? संक्रांती म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती भ्रमण करणं किंवा ट्रान्सफर होणं, ह्याला संक्रांती असं म्हटलं जातं. आणि मकर म्हणजे काय, तर सूर्य ह्या दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश करतो. त्यामुळे मकर आणि संक्रांती हे दोन शब्द मिळून मकर संक्रांती असं देखील म्हटलं जातं. तर हे झालं मकर संक्रांती का म्हणतात त्याबद्दल. तर आता उत्तरायण असं का म्हणतात, तर ह्या दिवशी सूर्य उत्तरेकडे सरकतो, त्यामुळे ह्याला उत्तरायण असं देखील म्हटलं जातं. त्याचप्रमाणे माघ महिना जवळ येत जातो, त्यामुळे माघ संक्रांती असं देखील म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आजपासून दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र छोटी होत जाते. म्हणजे थोडंसं आपण म्हणू शकतो की थोडंसं आपण उष्ण वातावरणाकडे थोडीशी सुरुवात आपली ह्या दिवशी सुरू होते. आणि त्याचप्रमाणे मकर संक्रांतीचा दिवस येतो, त्या दिवसापासून शेतीच्या कामाला देखील जोर येतो. हंगाम त्या दिवशी चेंज होतो आणि बऱ्याच प्रमाणात भाजीपाला ह्या दिवशी उपलब्ध असतो. हिवाळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात भाज्या ऑलरेडी आलेल्या असतात, पण कदाचित त्याच धर्तीवरती म्हणजे आपल्या शेतकरी वर्गाची असेल किंवा शेतीची आपण काहीतरी पूजा करावी, किंवा त्याचं काहीतरी आपल्या संस्कृतीशी काहीतरी घेणं देणं आहे, ह्या उद्देशाने कदाचित संक्रांतीमध्ये वेगवेगळ्या भाज्या यूज केल्या जात असतील, किंवा वेगवेगळ्या पद्धतीने कोणाकडे भाज्या करणं म्हणा, किंवा भोगीची भाजी करणं म्हणा, किंवा पोंगल करणं म्हणा, ज्या ज्या प्रदेशानुसार जे काही उगवतं ते त्या दिवशी अन्न म्हणून देवाला दाखवलं जातं. तर ही झाली मकर संक्रांती विषयीची माहिती. तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता मकर संक्रांत महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तर मी आज जी तुम्हाला पद्धत दाखवणार आहे ती साधारण सातारा, सांगली किंवा सोलापूर साईडच्या भागामध्ये केली जाणारी ही पद्धत आहे. ह्या भागामध्ये वौसे घेणे हा एक प्रकार केला जातो. तर हे वौसे कसे घ्यायचे आणि त्यासाठी काय प्रोसेस आहे, काय साहित्य लागतं, ते आपण ह्या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आता आपण साहित्याकडे वळूया. ह्याला सुगड म्हणतात. आणि आमच्या साईडला ह्या सुगड म्हणजे ह्या ज्या छोट्या सुगड असतात, ह्या 4 सुगड आम्ही वापरतो, आणि ही एक मोठी जी काळी सुगड असते ती वापरतात. त्याचप्रमाणे त्या सुगडमध्ये पूजण्यासाठी आपण इथे बऱ्याचशा भाज्या वापरतो. त्याच्यामध्ये गाजर आहे, मटार आहे, हरभरा आहे, शेंगा आहेत, गव्हाच्या लोंब्या म्हणतात ह्याला, ते आहे, तीळ आहे, पावटा आहे, पावट्याच्या शेंगा आपण इथे वापरतो, ऊस आहे, आणि ही बोरं आहेत. त्याचप्रमाणे वौशासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये आपण इथे ही 25 विड्याची पानं वापरणार आहोत. विड्यांच्या पानांसोबत इथे हे एक खोबऱ्याची वाटी घेतली आहे. हळकुंड घेतलेत 25, ह्या सुपाऱ्या 25 घेतलेल्या आहेत. लवंग आपल्याला 25 लागतील. वेलची घेतलेली आहे 25, ती लागेल. आणि त्याचप्रमाणे खारीक घेतलेली आहे, आणि ही 25 आपण इथे वापरणार आहोत. तर आता हे सगळं साहित्य मी इथे मांडून घेणार आहे पूजेसाठी. तर आता ते कसं मांडायचं ते देखील मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते.
हे सगळं सुगड ना आपण हळद कुंकू लावून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये हे एक एक करून ह्या ज्या वस्तू आहेत आपण हे सगळं ते आपण एक एक करून ह्याच्यामध्ये घालणार आहोत. हे तीळ आहेत, हे तीळ थोडे थोडे ह्याच्यामध्ये घालते. अशा प्रमाणे हे आपलं सगळं सुगडमध्ये हे सगळं साहित्य घालून झालेलं आहे. आता ते मी एक कापड अंतरून मग त्याच्यावरती हे सुगड पुजायसाठी ठेवून देणार आहे. आता हे 25 जी पानं होती त्यातली प्रत्येकी अशी आपण 5-5ची एक जोडी तयार करायची आणि ही 5ची जोडी घेऊन ती आपण इथे मांडायची. त्याच्यानंतर जो आपण सुक्या वस्तू घेतल्या होत्या म्हणजे जसं की हळकुंड, खारीक, खोबरं, त्यापैकी प्रत्येक वस्तू ही 5-5 ठेवायची. तर 5 हळकुंड ठेवते मी पहिली. हळकुंड ठेवल्यानंतर घेतल्यात त्या खारीक ठेवून देते. 5 सुपाऱ्या घेतल्यात त्या ठेवून देते. 5 वेलची घेतली आहे ती ठेवते आणि 5 लवंगा घेतले त्या ठेवून देते. तर अशा पद्धतीने मी अजून 4 इथे जोड्या तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं सगळं वंशाचं सामान मांडून झालेलं आहे आणि आता आई त्याची पूजा करते.
आणि आता आपण ह्या सगळं सुगड आता मोकळा करून घेणार आहोत. तर आता एका ताटामध्ये हे सगळं ह्यात जे भरलेलं आहे ना ते आपण काढून घेणार आहोत. मोठ्याने म्हणा जरा. तेच म्हणते हा ओसा कुणाचा म्हणा रामाचा काय गं? रामाचा सीतेचा नाव काय घेणार का नाव? काय नाव घेणार का? व्हिडिओमध्ये. नाव नाही घेत ना. नाव नाव आता गेलं. गेलं सगळं डोक्यावर